खर्च पण वाढलाय, हे लोक दाखवत नाही ते. अमेरिका इराणमध्ये सध्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असली तरी दोन्ही देशांसह हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाचं वातावरण आहे. या तणावामुळे जलमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गॅस आणि कच्च्या तेलासह इंधन वाहतूक करणारी विविध क्षेत्रातली विविध देशातली जहाजं सामुद्रधुनीत अडकली आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाच्या साठ्याचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सतर्कतेचा भाग म्हणून नियमित साठ्याच्या व्यतिरिक्त किमान 30 दिवस पुरेल इतका एलपीजी साठा तयार करण्याचे आदेश तेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलंय. यानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते मंडळी काटकसर करताना दिसले. मात्र शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना बहुधा मोदींच्या आवाहनाचा विसर पडलाय. वाशिममधल्या एका दौऱ्याकरता संजय राठोड चक्क हेलिकॉप्टरने आले. यावेळी राठोडांच्या ताफ्यात 20 ते 25 गाड्या होत्या. त्यामुळे मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला राठोडांनी बगल दिल्याची चर्चा आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथल्या बंजारा वास्तू संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी संजय राठोड हे हेलिकॉप्टरने आले. यावेळी मोठा ताफाही त्यावेळी उपस्थित होता. पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं. त्यानंतर त्यांच्या आवाहनाचा सुवर्ण व्यावसायिकांवर परिणाम झालाय. नवीन सोनं खरेदी जवळपास 70% कमी झाली आहे. तर दुसरीकडे जुनं सोनं मोडून त्यातून नवीन सोनं खरेदी करत ग्राहकांनी आपला कल वळवला. देशातलं परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्ची होत असल्यानं त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन करण्यात आल्यामुळे त्यामुळे सोनं खरेदीवर याचा परिणाम झालाय. नवीन विक्री मालामध्ये नवीन खरेदी करण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. 30 ते 40% विक्री कमी झाली आहे. लोक जुनं सोनं मोडून नवीन काम भागवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदींच्या आव्हानाला आम्ही व्यापारी लोकांनी पण समर्थन केलं आहे. आम्ही लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमचं जर जुनं पडलेलं आहे तर तुम्ही नवीन जुनं करा, तुमचं काम भागून घ्या. 2 आठवड्यापूर्वी मोदी साहेबांनी आवाहन केलं होतं की सोनं खरेदी करू नका. त्याच्यामध्ये परिणाम हा झालेला आहे की लोकांनी सोनं खरेदी करणं जवळपास 70 ते 80% लोकांनी सोनं खरेदी बंद केलं आहे. लोक एक्सचेंजमध्ये अशी भर देत आहे, म्हणजे लोक जुनं सोनं मोडत आहे, नवीन सोनं घेत आहे. दरम्यान आगामी काळात सोन्याच्या बाजारातल्या घडामोडींवर सर्वांचंच लक्ष असणार आहे. मोदींचं आवाहन, देशवासियांचा प्रतिसाद. देशभरात सोन्याची आयात आणि विक्री घटली. 15 दिवसात सोने आयातीत 70% घट. आखातातल्या संघर्षाची झळ भारतालाही बसली. पेट्रोल, डिझेल, सीएनजी पासून जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या. सोन्या चांदीच्या दरांनीही उच्चांक गाठला आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान मोदींनी एक आवाहन केलं. मैं आज समाज के सभी भाई बहनों से, मैं आपके परिवार का सदस्य हूं इसलिए आग्रह से कहता हूं, और इसमें तो आपको आगे आकर के मेरी मदद करनी पड़ेगी.